वंदे मातरम मित्रांनो, काल भारतीय स्वातंत्र्याचा 80वा वर्धापन दिन आपण साजरा केला। सोनेरी किरणात आमचा ध्वज डोले गगनात, असा तिरंगा गगनात दिमागदारपणे फडकत असताना त्याच्या सान्निध्यामध्ये दिवसभरात देशभरात अनेक कार्यक्रम झाले। अनेक लोकांनी मनापासून त्याच्यात सहभागही घेतला। काही ठिकाणची चित्र आपण बघितली की काही ठिकाणी मुलं पावसात उभी राहून जनगणमन म्हणत होती, काही ठिकाणी आई आणि मूल हे पावसात उभारले राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर, अशी चित्र एका बाजूला दिसत होती। आणि दुसऱ्या बाजूला नेहमीप्रमाणे करंटेपणा करून काँग्रेसनं या दिमागदार सोहळ्याला कालबोट लावायचा प्रयत्न केला। मराठीत एक म्हण आहे, आपलं नाक कापून दुसऱ्याला अपशकुन। तसंच काहीसं काल काँग्रेसच्या सर्वेसर्वा असलेल्या सोनिया गांधी उर्फ मम्मा मॅडम यांनी केलं। काल दिल्लीतल्या काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात झालेल्या ध्वजारोहण समारंभामध्ये संपूर्ण वंदे मातरम वाजायला लागल्यानंतर त्यांच्या अंगाचा तिळपापड झाला। म्हणजे पहिलं कडवं झालं आणि दुसरं कडवं सुरू झाल्यानंतर त्यांची मुद्रा एकदम बदलली। त्यांनी एकदम आपलं स्थान सोडून त्यांचे अध्यक्ष असलेले खरगे असतील किंवा अन्य कार्यकर्त्यांना बोलून हे काय चाललंय अशा पद्धतीने विचारणा केल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरनं दिसत होतं। आणि मग अंततोगत्वा 2-3 कडवी झाल्यावर ते मध्येच बंद करण्यात आलं वंदे मातरम। काल दिवसभर याबाबत अनेक न्यूज चॅनलवर चर्चा झाली, त्यामुळे आपण सगळ्यांनी तो व्हिडिओ बघितला असेलच आणि त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जरूर बघा। या काँग्रेसला वंदे मातरम बद्दल इतकी का तिडीक असावी, खरंच हा विचारण्याचा प्रश्न आहे। म्हणजे संपूर्ण वंदे मातरम म्हटलं तर काय बिघडलं तुमचं? आणि संसदेनं नुकत्याच झालेल्या सत्रामध्ये तसा कायदा पारित केला, राष्ट्रगीता इतका सन्मान राष्ट्रीय गाण्याला दिलेला आहे। आणि असं असताना काँग्रेसच्या सर्वेसर्वा मम्मा मॅडम यांनी या पद्धतीचं वर्तन केलं, अतिशय निषेधार्ह आहे। आणि याचं कारण चाणक्याने आपल्या कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे, कुठल्याही परदेशी डीएनएचा माणूस हा देशभक्त असूच शकत नाही। हे पुन्हा एकदा सिद्ध झालं। एका बाजूला काँग्रेसनं असं देशद्रोही कृत्य एका अर्थानं केलेलं असताना दुसऱ्या बाजूला मात्र गडचिरोलीतल्या एका बिनागुंडा नावाच्या अतिशय दुर्गम गावामध्ये 80 वर्षानंतर प्रथमतःच आपला राष्ट्रीय ध्वज फडकवला गेला। 30 मार्च 2026 रोजी या देशातनं नक्षलवादाचं समूळ उच्चाटन करू असा जो विश्वास, असं जे आश्वासन भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं देशाला दिलेलं होतं ते एका अर्थानं खरं झाल्याचं या कार्यक्रमात आपल्याला दिसलं। आणि म्हणून एका बाजूला देशद्रोही काँग्रेस आणि एका बाजूला देशातून नक्षलवाद हटवणारी भारतीय जनता पार्टी, या दोन पक्षांचं काम आपण सगळ्यांनी जरा बारकाईनं बघावं अशी पुन्हा एकदा विनंती करतो। अर्थात आता 3 वर्ष निवडणुका कुठल्या होणार नाहीत, त्यामुळे मतदानाचा प्रश्न नाही आहे, पण काही लोक विनाकारण जी विखारी टीका सध्या करतायत त्यांनी थोडा विचार करावा। हा देश चांगल्या मार्गाने नेणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी राहायचं का देशद्रोही बनवणाऱ्या वृत्तीच्या मागे राहायचं, हे तुम्ही ठरवायचं आहे मित्रांनो। म्हणून पुन्हा एकदा सांगतो की परदेशी ओरिजिनची कुठलीही व्यक्ती ही भारताची देशभक्त असूच शकत नाही। ही काळ्या दगडावरची रेघ आहे, हे आपण नीट ध्यानात घ्या। आणि पुन्हा इथून पुढे विचार करताना नीट देशाचा विचार करा, राष्ट्रप्रथम म्हणा आणि मग आपल्या कामाला सुरुवात करा। धन्यवाद। वंदे मातरम।